हॅलो गाईज. सो मार्केटमध्ये न्यू रंगोली ट्रेंड आला आणि मी तो फॉलो नाही केला असं होणार आहे का? बिफोर हॉपिंग ऑन टू द ट्रेंड लेट मी शेअर माय रुटीन. तर कसं असतं ना, रोजची कामं जर प्लॅनिंगनी पटापटा केली ना तरच स्वतःसाठी आपण काही वेळ काढू शकतो. तर इथे मी कांद्याच्या पातीची भाजी आदल्या रात्रीच कापून ठेवलेली. तर पटकन मी अशी भाजी बनवली, भाकऱ्या बनवल्या आणि खिचडी लावली. मग आपल्या कामाला लागली. तर इथे हे लोटस बघून तुम्हाला समजत असेल की मी हे ट्रेंडिंग रंगोली पॅचेस बनवते आहे. मला हे माझ्या एका रिलेटिव्हला गिफ्ट करायचं होतं. अँड यू नो OHP शीट्स जे मी वापरते आहे ते ऑलमोस्ट 7-8 इयर्स बॅक मी घेतलेले. त्याचा यूज मात्र मला अजूनपर्यंत होत आहे. तर सर्वात आधी आपल्याला हवं ते ड्रॉइंग काढून घ्यायचं, मग ते एका OHP शीटवर गिरवून घ्यायचं आणि मग गमच्या मदतीने पूर्ण रांगोळी त्याच्यावर चिटकवून घ्यायची. आणि ह्याचे 2 लेयर्स आपल्याला लागतात. आय मीन 2दा गम लावून परत रांगोळी टाकावी लागते. मग असं प्रेस करून एक्सेस रांगोळी आहे ती काढून टाकायची आणि नंतर सुकायला ऑलमोस्ट अर्धा तास तरी ठेवायचं. त्यानंतर मी बॉर्डर पॅच पण बनवले. तर असे मी 3 बनवलेले आणि नंतर मी आली फुलांवर. तर ह्या टाईपची फुलं मी 4 बनवलेली, पण त्यात कम्प्लीट तर फक्त 2च झाली. 2 लोटस आणि 2 हे. नंतर मी पटकन असं जेवून वगैरे घेतलं आणि इथे माझ्या हाताने गम पण सांडला. मी कुठलं काम करते आणि क्लमझीनेस होणार नाही असं होत नाही. त्यानंतर मी एक्रेलिक कलर्सनी पेंट वगैरे केलं आणि त्यावर एक वार्निश कोट लावला अँड इट वॉज रेडी. बट फोटो काय काढायला विसरली मी घाईघाईत, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. मग हा झालेला सर्व पसारा आवरला, रेडी झाली आणि मग गाडीतच जेवढे होऊ शकतात तेवढे मी फोटोज काढून घेतले. डू कमेंट अँड टेल मी विच वन इज युअर फेवरेट. देन फटाके फोडले, डिनर केलं आणि घरी आलो.